जय भीम मित्रांनो, आज आपण अशा एका महान संताविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी आजपासून सुमारे 600 वर्षापूर्वी समाजाला असा संदेश दिला की तो आजही तितकाच जिवंत, तितकाच क्रांतिकारी आणि तितकाच आवश्यक आहे। ते संत म्हणजे संत कबीर। आज अनेक लोक संत कबीरांना फक्त भक्ती चळवळीतला संत किंवा दोहे लिहिणारा कवी म्हणून ओळखतात, पण प्रत्यक्षात कबीर हे त्यापेक्षा कितीतरी मोठे होते। ते समाज सुधारक होते, मानवतावादी विचारवंत होते, श्रमाची प्रतिष्ठा मानणारे होते आणि जात-पात, अंधश्रद्धा, कर्मकांड व धार्मिक ढोंगाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणारे क्रांतिकारी होते। विशेष म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी कबीरांचे अनेक विचार सुसंगत दिसतात। समता, बंधुता, विवेक, श्रमाचा सन्मान आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या मूल्यांमुळे संत कबीरांचा प्रभाव पुढील अनेक समाज सुधारकांवर पडतो। चला आता जाणून घेऊया संत कबीराचा संपूर्ण जीवन प्रवास। संत कबीराच्या जन्माबद्दल इतक्याच काळामध्ये काही मतभेद आहेत। त्याच्या जन्माची नेमकी तारीख निश्चितपणे उपलब्ध नाही। अनेक संशोधनाच्या मते त्यांचा जन्म 15व्या शतकात वाराणसी जवळ झाला। त्यांच्या जन्माविषयी अनेक लोककथा प्रचलित आहेत। काही कथांमध्ये त्यांचा जन्म एक ब्राह्मण स्त्रीच्या पोटी झाल्याचे सांगितले जाते, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या आख्यायिका आढळतात। मात्र इतिहासकाराच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे पालनपोषण नीरू आणि निमा या जुलाहा म्हणजेच विणकर स्थापत्याने केला। नीरू आणि निमकर हे अतिशय साधे, कष्टाळू आणि प्रामाणिक लोक होते। त्यांनी कबीरांना आपल्या मुलाप्रमाणे वाढवले। श्रीमंती नव्हती, राजवैभव नव्हते, पण श्रम, प्रामाणिकपणा आणि माणुसकी यांचे संस्कार होते। याच वातावरणात कबीराचे व्यक्तिमत्व घडले। कबीरांना गुरुकुलातील शिक्षण मिळाले नाही। त्यांनी स्वतःच याबाबत एका दोह्यात म्हटले आहे, मसी कागद छो नाही, कलम गई नाही हात। या ओळीचा अर्थ असा घेतला जातो की त्यांनी पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेतलं नव्हतं, मात्र याचा अर्थ ते अज्ञानी होते असा अजिबात नाही। त्यांनी जीवनातून शिकले। समाज, श्रम, दुःख, अन्याय आणि माणसाचे वर्तन हेच त्यांचे विद्यापीठ होते। मोठे झाल्यावर कबीरांनी आपल्या पालकाला व्यवसाय स्वीकारला। ते विणकर म्हणून काम करू लागले। दिवसभर कपडा विणत ते आपल्या कुटुंबाचा आदरनिर्वाह करत असत। त्यांनी कधीही श्रमाला कमीपणा मानला नाही। उलट त्यांनी सांगितलं की श्रम करणारा माणूसच समाजाचा खरा आधार आहे। काम करणारा हात हा कोणत्याही जातीपेक्षा मोठा आहे। त्या काळातील समाजाची परिस्थिती अत्यंत विषम होती। जन्माच्या आधारावर माणसाची किंमत ठरत होती। काही लोक स्वतःला श्रेष्ठ समजत होते, तर लाखो लोकांना अस्पृश्य म्हणून जगावे लागत होते। शिक्षण, मंदिर, विहिरी आणि अनेक सामाजिक हक्कापासून वंचित लोकांना दूर ठेवले जात होते। धर्माच्या नावाखाली कर्मकांड वाढत होते। अंधश्रद्धा इतकी वाढली होती की लोकांना विवेकापेक्षा भीतीवर विश्वास ठेवला होता। हे सर्व पाहून कबीर शांत बसले नाहीत। त्यांनी थेट प्रश्न विचारला। त्यांनी समाजाला विचार करण्याला भाग पाडले। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माणसाला त्यांच्या जन्मामुळे नव्हे, तर ज्ञान, चरित्र आणि कर्मामुळे मान मिळायला हवा। म्हणूनच त्यांनी हा प्रसिद्ध दोहा लिहिला, जात ना पूजो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान। या दोह्यात कबीर सांगतात की माणसाची जात विचारू नका, त्यांचे ज्ञान आणि गुण पहा। जशी तलवारची किंमत असते, म्यानाची नसते, त्याचप्रमाणे माणसाचे मूल्य जन्मावर नव्हे तर त्यांच्या कृतज्ञावर असते। हा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे, कारण समाजाची खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा माणूस माणसाला समानतेने पाहिल। संत कबीरांनी समाजाला फक्त उपदेश केला नाही, तर स्वतःच्या जीवनातून आदर्श घालून दिला। ते राज दरबारात राहिले नाही। त्यांनी कोणत्याही धर्माच्या प्रचारक बनून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला नाही। सामान्य माणसामध्ये राहिले, श्रम केले आणि सत्य बोलले। म्हणूनच त्यांच्या प्रत्येक दोह्यांमागे जीवनाचा अनुभव आणि समाजाचे वास्तव दिसतात। त्या काळात अनेक लोकांचा असा समज होता की फक्त मंदिरात पूजा केल्याने किंवा मस्जिदीत जाऊन नमाज अदा केल्याने ईश्वर मिळतो, पण संत कबीरांनी या विचाराला आव्हान दिलं। ते म्हणतात, पहान पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड, ताटे यह चाकी भली पीक खाय संसार। याचा अर्थ असा होता की जर दगडाची पूजा करून देव मिळत असेल तर डोंगराची पूजा केली तर अधिक देव मिळायला हवा, पण त्यापेक्षा चक्की अधिक चांगली आहे, कारण ती धान्य दळून संपूर्ण समाजाचे पोट भरते। या दोह्यातील कबीर सांगतात की समाजाच्या उपयोगी पडणारे कर्म हे निर्धक कर्मकांडापेक्षा श्रेष्ठ आहे। त्याचप्रमाणे त्यांनी मुस्लिम समाजातील धार्मिक आडंबरावरही भाष्य केले। कंकर पाथर जोडी के मस्जिद लई चुनाय, ता चढी मुल्ला बागदे बरा हुआ खुदाय। या दोह्याचा अर्थ असा नाही की कबीर मुस्लिमांच्या विरोधात होते। त्यांचा प्रश्न असा होता की जर देव स्वतंत्र आहे तर त्याला ऐकण्यासाठी इतक्या मोठ्या आवाज देण्याची गरज काय? देव बाह्य आवाजात नाही तर शुद्ध मनात आहे। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, कबीरांचा विरोध हिंदू धर्माला नव्हता, इस्लामांनाही नव्हता। त्यांचा विरोध अंधश्रद्धा, कर्मकांडाला, धार्मिक अहंकाराला आणि ढोंगीपणाला होता। संत कबीराचा आणखी एक प्रसिद्ध दोहा आजही प्रत्येक माणसाला आत्मपरीक्षण करायला शिकवतो, जो देखन मैं चला बुरा ना मिलिया कोय, जो दिल खोजा आपना मुझसे बुरा ना कोय। कबीर सांगतात की आपण नेहमी दुसऱ्यांमधील दोष शोधत असतो, पण जेव्हा आपण स्वतःच्या मनात डोकावतो तेव्हा आपल्याला अनेक दोष दिसतात। त्यामुळे समाज बदलण्यापूर्वी स्वतःमध्ये बदल घडवणे आवश्यक आहे। ज्ञानाबद्दल बोलताना संत कबीर म्हणतात, पोथी पडी पडी जग मुहा, पंडित भयाना कोय, ढाई आखर प्रेम के
पडे तो पंडित होय. या दोह्यात ते सांगतात की फक्त पुस्तक वाचून माणूस महान होत नाही. प्रेम, करुणा, दया आणि माणुसकी समजणारा खरा ज्ञानी असतो. शिक्षणाचा उद्देश अहंकार वाढवणे नसून माणुसकी वाढवणे हा आहे. संयम आणि मेहनतीबद्दल कबीर म्हणतात, धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, माली सींचे सो घडा, ऋणे आये फल होय. या दोह्याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. शेतकरी किंवा माळी रोज पाणी घालतो, पण फळ योग्य ऋतूने येते. म्हणूनच संयम, शांतता आणि परिश्रम यांना पर्याय नाही. संत कबीराचा प्रत्येक दोहा समाजाला जागृत करण्यासाठी आहे. ते लोकांना भीतीत ठेवत नाही, तर विचार करायला शिकवतात. त्यांच्यासाठी धर्म म्हणजे माणुसकी, पूजा म्हणजे प्रामाणिक श्रम आणि ईश्वर म्हणजे प्रत्येक जीवनामध्ये असलेला सत्य. याच कारणामुळे त्यांचे विचार पुढील अनेक समाज सुधारकांना प्रेरणादायक ठेवतात. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांशी कबीराच्या अनेक तत्वे जुळून येतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न येतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत कबीरांना गुरु का मानले? या विषयावर अनेक ठिकाणी माहिती दिली जाते, परंतु ऐतिहासिक दृष्ट्याने काळजीपूर्वक मांडणी करणे आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सपकाळ हे कबीर पंथांच्या विचारांची प्रभावित होते. त्यामुळे बाबासाहेबांच्या बालपणात घरात कबीरांचे दोहे, समतेचे संदेश आणि श्रमाला दिलेले महत्व यांची ओळख झाली. लहानपणापासूनच बाबासाहेबांना जातीभेदाविरुद्ध विचार ऐकला आणि अनुभवला. पुढे शिक्षण घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील संत परंपरा, भगवान तथागत गौतम बुद्ध, संत कबीरांचे विचार आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य यांचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांना एक समान धागा दिसला, समता, विवेक, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि माणुसकी. संत कबीर म्हणत होते, जात ना पूजो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. तर बाबासाहेब म्हणतात, जात ही माणसाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. कबीरांनी जन्मावर आधारित श्रेष्ठत्व नकारला. बाबासाहेबांनी ही जाती व्यवस्थेवर कठोर प्रहार केला आणि तिच्या निर्मूलनासाठी आयुष्यभर संघर्ष केला. कबीरांनी सांगितलं की माणूस त्यांच्या कर्माने मोठा असतो, जन्माने नाही. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत सर्व नागरिकांना समान अधिकार देऊन या विचाराला कायदेशीर स्वरूप दिला. आज संत कबीर जयंती निमित्त आपण त्यांच्या विचारांमधून एक संकल्प करूया, जात, धर्म, भाषा किंवा पंथ यांच्या आधारे कोणावरही भेदभाव करणार नाही. माणसाला माणूस म्हणून सन्मान देऊ, विवेकाचा मार्ग स्वीकारू आणि समता, बंधुता व न्याय या मूल्यांवर चालणारा समाज घडवण्यासाठी प्रयत्न करू. संत कबीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.